जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये है MNS न्यूज नेटवर्क। मैं हूं आपके साथ आरती। आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। मुंबई मनसे महासचिव यशवंत किल्लेदार की प्रेस कॉन्फ्रेंस। सिद्धिविनायक ट्रस्ट पर इससे पहले हम न्यासा को लेकर कई पोल कर चुके। हम समझते हैं कि ट्रस्ट और कानूनी विभाग ने जो भी रिपोर्ट उप मुख्यमंत्री को भेजी है, आदेश बांदेकर के पक्ष में। JSW कंपनी ने महाप्रसाद को 25 लाख रुपए की मशीन दी, लेकिन उसका उपयोग नहीं किया गया। यह मशीन एक दान है। इसके साथ 15 लाख रुपए की AR कंडीशनिंग दी गई है, लेकिन यह अचानक धूल में गिर गई है। इसको लेकर हम नंदा राउत से मिल चुके, हालांकि कुछ भी नहीं बदला। जांच के बाद भी कोई सुधार नहीं दिख रहा है। नंदा राउत ने बिना टेंडर के 1.5 करोड़ रुपए मांगे। हमें इस पर आपत्ति है। फडणवीस पर मुझे उस पर आपत्ति है। उप मुख्यमंत्री के पास जाने के बाद भी उन्होंने हमें फोन नहीं किया। वे आदेश बांदेकर और नंदा राउत की देखभाल कर रहे। उप मुख्यमंत्री के पास न्याय और विधि विधान आते ही उनके पास यह मामला आ जाता है। डायलिसिस सेंटर सिद्धिविनायक न्यास के माध्यम से चलाया जाता है। धारावी में हाल ही में एक सेंटर खोला गया, लेकिन उन्हें मशीन नहीं दी गई तो सीधे 1.5 करोड़ दिए गए। ऐसा नहीं था कि पहले मशीनों मुहैया कराई जाती थी। 250 रुपए देकर मशीन मरीजों का इलाज किया। हालांकि यह सेंटर एक मुस्लिम शख्स को दिया गया है, लेकिन मंत्रालय में बैठे लोग हिंदू है। हा टॅक्स वाचवण्यासाठी म्हणा किंवा टॅक्स मध्ये गव्हर्नमेंटला फसवणूक करताय आणि शासन सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे। शासनाकडे वारंवार आम्ही तक्रारी करतो या सगळ्या गोष्टींच्या, तरी शासन याकडे लक्ष त्यांना पाठीशी घालतंय। विशेषतः माझा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेप आहे की तुम्ही सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये जाहीर करता की आम्ही त्यांनी काहीतरी आता काहीतरी चार्जेस वाढले किंवा काय वाढले म्हणून काहीतरी त्यांना एक डिमांड केली की आम्हाला ह्या अमुक अमुक गोष्टीचे चार्जेस लागतील, की हा अपग्रेड करावा लागेल वगैरे, असा काहीतरी तो विषय होता। मी नंदा राऊतांना जाऊन भेटलो, त्यांनी सांगितलं की असं काही विषय नाहीच आहे म्हणून। पण ती व्यक्ती येऊन समोर येऊन बोलायला तयार आहे की मी काही चार्जेस आता मागितले, मला पूर्ण फुकट हे करता येणार नाही म्हणून यांनी ऑल ऑफ सडन हे बंद करून टाकलं। तर बंद केलं, ह्या गोष्टीला आता झाले जवळजवळ 3 महिने। मी 3 महिन्यापूर्वी त्यांना जाऊन भेटलो होतो आणि म्हणले हे लवकरात लवकर चालू करा। अजूनही ते चालू केले नाही। लोकांना ऑफलाईन फॉर्म भरावे लागतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वतः येऊन तिथे लाईन लावून फॉर्म द्यावे लागतात आणि पुन्हा चेकसाठी सुद्धा लाईन लावावी लागते। मग मंदिराकडे स्वतःकडे पैसा असताना आणि असाकडे स्वतःकडे पैसे असताना तुम्हाला देणगीदारांची गरज काय लागते? परस्पर तुम्हाला कोणाकडून फुकट मिळवायची गरज आहे? तुम्ही ताबडतोब टेंडर काढून ताबडतोब निविदा मागवून ह्या गोष्टी करायला हव्यात, जेणेकरून हे मेडिकल हेल्पसाठी येणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही। हे 3 महिन्यापूर्वी मी जाऊन त्यांना सांगितलं होतं। ही गोष्ट मंत्रालयात सुद्धा जाऊन आम्ही सांगितलेली आहे, परंतु सगळेजण सिद्धिविनायक नाशाच्या पदाधिकाऱ्यांना कव्हर करतात, इन्क्लुडिंग उपमुख्यमंत्री आणि बाकीचे सुद्धा चालूच आहे। त्याचबरोबर हा जो काही सगळा देणगीदारांनी दिलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचा वापर न करणं, त्या अशाच पडत राहणं, त्या लाखो रुपये किमतीच्या ऍसेट्स आहेत। याच्यावर एवढ्या तक्रारी करून त्यांच्यावर चौकशी लावून सुद्धा ह्यांच्यात सुधारणा काय दिसत नाहीये। महाप्रसाद एवढा हे सगळ्या खटाटोप करून लोकांना महाप्रसाद वेळेत मिळतच नाही, तो तर भाग वेगळाच आहे। लाडू बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल टेंडर मार्च 2023 अखेरपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते, कारण आर्थिक वर्ष 2022 आणि 23 या अंतिम करण्यात आलेल्या पुरवठादाराची मुदत 31 मार्च 2023 रोजी संपुष्टात आली अगोदरची। त्यामुळे पुढील वर्षाकरता 23 मार्चच्या आत नवीन टेंडर मागवणे गरजेचे होते। अद्यापर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। आज महिना काय मे, खरं तर ते मार्चचा अगोदरचा टेंडर संपणार होता, तर ती प्रक्रिया जानेवारी पासून चालू व्हायला होती, ती झाली नाही, अद्याप काही झालेली नाही। टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे लाडू तयार करण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल जुन्या दराने मागवण्यात येणार आहे। त्यामुळे कार्यकारी अधिकारी यांनी सोनाई डेअरी यांच्यावर जास्तच मेहरबान होऊन 31 मार्च अखेरीस पुढील 2-3 महिन्यासाठी 1.5 कोटीचे अतिरिक्त तूप मागविण्यात आले विदाउट टेंडर। त्यामुळे तूप खराब होऊन मागील कोरोना काळात सुद्धा असं तूप मागवलं होतं, पण सडनली कळवण लागला आणि 60 लाखाचं तुपाचं मंदिराचं नुकसान झालं होतं।
सुधारणा नावाचा प्रकार नाही अजूनही हे का। आइए देखते हैं अगली खबर की तरफ। धुले, पानी के लिए समाजवादी पार्टी का धुले नगर आंदोलन। पानी को लेकर नगर निगम प्रशासन की उदासीन और लापरवाह नीतियों को लेकर धुले समाजवादी पार्टी कई बार बयान दे चुकी है और पानी का वितरण खराब चल रहा है। शहरवासियों को पूरी गर्मी में पीने के लिए पानी के लिए 10 से 15 दिन इंतजार करना पड़ता है। समाजवादी पार्टी ने आज धुले नगर निगम में पुरजोर विरोध प्रदर्शन करते हुए आरोप लगाया कि पानी की भरमार होने पर लोग प्यासे हैं। अधिकारियों ने बैठकों को केवल कागजों पर दिखाकर धुलेकरों को गुमराह किया जा रहा है। कोई प्रभावी और ठोस कार्यवाही नजर नहीं आ रही। उक्त पानी एक कृत्रिम कमी है और यह धुले नगर पालिका प्रशासन में अधिकारियों की खराब योजना और गैर जिम्मेदार नीति का परिणाम है। जल प्रबंधन व वितरण पर लाखों करोड़ों रुपए खर्च है। सरकारी पैसा दिखाकर धुलेकरों को पानी नहीं मिल रहा है। महिलाओं को पीने के पानी के लिए भटकना पड़ता है। समाजवादी पार्टी आज यह कहकर बेहद आक्रामक हो गई कि हम इसका विरोध कर रहे हैं। धुले शहर के निवासियों को समय पर पानी उपलब्ध कराने के लिए शीघ्र उचित उपाय किए जाए, अन्यथा स्थिति और बिगड़ेगी और नागरिकों का गुस्सा फूटेगा। साथ ही समाजवादी पार्टी की ओर से आयुक्तों को गंभीर चेतावनी देते हुए कहा कि अक्कलपाड़ा योजना को तत्काल लागू किया जाए और धुलेकर के नागरिकों का भटकना बंद किया जाए। असे खोटे आश्वासन दिले पण ते आश्वासन आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही। म्हणून आज महापालिकेचा आम्ही शेम करायला निषेध करायला इथे आलेलो आहोत। जय समाजवाद प्रमाणे आम्ही त्या लेखीचे आधारे तुम्हाला विविध नमुने देऊ। आम्ही लोकांना सुद्धा तुम्हाला आम्ही सूचना दिली होती, आता पण आम्ही तसंच करतो। सर काम झालं नाही, काम झालं तर आम्हाला येण्याची गरज नसते ना सर। 4 वाजता या, मी तुम्हाला लेखी पत्र लेखी द्या साहेब। शेम शेम पाणी पाहिजे थेंब थेंब, महापालिका शेम शेम पाणी पाहिजे थेंब थेंब, महापालिका शेम शेम पाणी पाहिजे थेंब थेंब, महापालिका शेम शेम पाणी पाहिजे थेंब थेंब, आयुक्त साहेब शेम शेम पाणी पाहिजे थेंब थेंब, आयुक्त साहेब शेम शेम पाणी पाहिजे थेंब थेंब, आयुक्त साहेब शेम शेम पाणी पाहिजे थेंब थेंब, महापालिका शेम शेम राम हल्लापो भेटत नाहीये साहेब। एवढी परिस्थिती गंभीर असताना महापालिकेने थोडं पण लक्ष द्यायला त्यांची गरज नाहीये आणि ते फक्त बैठका घेतात साहेब। वास्तविक जमिनीवर काहीच काम होत नाहीये साहेब। तुमचं वालमेन, तुमची टाकीची जी व्यवस्था आहे ती आणि तुमच्या वरचे ते वारंवार जे लिकेज आहे, वारंवार ते टेक्निकल दुरुस्ती आहे, हे लागलेलं आहे पण तुम्ही काम करण्यात अकार्यक्षम आहे साहेब। हा तुम्हाला सांगतो, लोकांना फक्त त्रास देण्याचे काम करताय आणि या पुढे सुद्धा परिस्थिती निवडली गेली नाही तर अधिक लोक संतापतील आणि तुम्ही आम्हाला योग्य उत्तर द्या साहेब। तुम्ही सांगितलं होतं आम्ही परवानगी घेऊन, पोलीसची परवानगी घेऊन, महापालिकेची परवानगी घेऊन मोर्चे काढू। हो झालं तुमचं। हा मोर्चा नाहीये, हा मोर्चा नाहीये साहेब। अशा पद्धतीने नाही साहेब, हे फक्त आमचे पक्षाचे पदाधिकारी फक्त आणि मोर्चा नाही। तर मोर्चा येईल ना तर 12 पासून 5 एवढे कोटी लोक सगळे लोक येतील। आम्ही लोकांना सांगेल तुम्ही येऊ नका, आम्हाला मोर्चा काढायचा नाहीये। तुम्हाला मोर्चा काढायचा अधिकार नाही, आम्ही मार्गाने काढा। हीच पद्धतीने परवानगी साहेब, मोर्चा काढण्याची गरज पडणार नाही। एक मिनिट, मोर्चा काढण्याची गरज पडणार नाही असं तुम्ही काम करा। तुम्हाला काय चांगलं वाटतं का मोर्चा निघेल महापालिकेला? तुम्हाला पण वाटतं का काढायला पाहिजे? तुम्ही काय बोलला साहेब, काढायला पाहिजे। आम्हाला काढण्याच्या विरोधात आहे, आम्ही मोर्चा काढण्याच्या आम्ही पक्षात नाहीये। अचानक प्रशासनामध्ये सर्व अचानक यायचं नाही, अचानक तुम्ही चालेल, ठीक आहे, मला निवेदन मिळाले काय करणार मध्ये आम्ही आम्हाला कळवतो। कसं करणार? तुमचे 5 प्रतिनिधी या दुपारी तुमच्यावर चर्चा करू व्यवस्थित। साहेब फक्त एकच सांगतो तुम्हाला, आम्हाला तुमचं काय नियोजन आहे ते तुम्हाला लेखी स्वरूपात बर्खास्त करा, महापालिका मुर्दाबाद,
देखते हैं अगली खबर की तरफ। भीड़, महावितरण के खिलाफ पटरूट ग्रामीणों का प्रदर्शन। भीड़ के माजलगांव तालुका में पटरूट में ग्रामीणों ने महावितरण के खिलाफ धरना आंदोलन शुरू कर दिया। पटरूट के ग्रामीणों पिछले कई दिनों से बिजली की समस्या से जूझ रहे। बार बार सामान्य वितरण कार्यालय को अवगत कराने के बाद भी उक्त समस्या का समाधान नहीं हो रहा है, इसलिए अनिश्चितकालीन धरना प्रदर्शन किया जा रहा है। उक्त कार्य RDS के अंतर्गत गांवठान फीडर योजना स्वीकृत कर तत्काल प्रारंभ किया जाए। खेतों में लगे ट्रांसफार्मर को जलने में 24 घंटे के भीतर बदलने सहित विभिन्न मार्गों को लेकर महावितरण कार्यालय के समक्ष आंदोलन किया जा रहा है। निवेदनावर अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता श्री वाघमारे हे अतिशय मस्तावलेले अधिकारी असल्या कारणाने पात्रूडच्या ग्रामस्थांनी जे निवेदन दिले होते त्यावर कोणतीही ठोस कारवाई त्यांच्याकडून झालेली नाही। म्हणून लोकांना आज जो त्रास होतो त्याला वाचा फोडण्यासाठी पात्रूड येथील सर्व ग्रामस्थ आज इथं धरणं आंदोलनासाठी बसलेले आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे ग्रामस्थ त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी बसणार आहेत। महावितरण करायचं काय MSB करायचं काय मुर्दाबाद 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 यापैकी ग्रामपंचायत। अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज टीवी ऐप डाउनलोड करें। इंस्टॉलिंग ट्विटर, हाईकुक, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं। आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.mnsnewstv.com पर। फिलहाल वक्त चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें। बने रहिए MNS न्यूज पर। नमस्कार। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।